पंट्या आज गणेशराव काहून नाही आले? सर आज ते भेटलंच नाही हो. सर आज येऊ का? या 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 तुम्हाला कसं नाही म्हणता या. सांग इथंच उभा राहा, इथंच उभा राहा. हा सर बोला, काय म्हणता? कोंबडा करायचं का बकरा करायचं? मला एक सांग, तुला उशीर कसा काय झाला? हा हे महत्वाचा प्रश्न आहे. काय झालं सर? हेच विचारायलो, काय झालं, उशीर कशामुळे झाला? तेच सांगायला उशीर कशामुळे झाला? हा सांग सांग. सर आमच्या घरी एक मांजर आहे. गण्या काही कारण सांगू नको. मांजर येईन काय नु झालं, मांजरीचा आणि तो शाळेत येण्याचा काय संबंध आहे रे? सर पुरी गोष्ट आहे का नाही? आमच्या घरी एक मांजर होती. ती मांजर दूध सांडे, तेल सांडे, चपात्या खराब कर म्हणजे पोळ्या खराब करे, धिंगाणा करून ठेवे, घाण करे. तिनं लय परेशान केले सर मांजरीन त्या. हा मग आई काय काल म्हणे, तू काय कर उद्या ती मांजर सोडून ये. बरोबर आहे? हा मग मी काय केले, त्या मांजरीला एका पोत्यात घातलं आणि ती गल्ली सोडून आलो. ती गल्ली सोडली, मी घरी आलो नाही आलो, ती मांजर माझ्या आधी घरात हजर होती. अबे मांजर तोंडाच्या काही सांगायला का? सर ऐका ना, मग काय झालं, मी म्हणलं गल्ली सोडल्यावर ही वापस यायली. मग पुन्हा ती मांजर घेतली, पोत्यात टाकली, पुन्हा जरा लांब गेलो, लांब सोडली आणि घरी येऊन पाहत होतं ती मांजर माझ्या आधी हजर. मग पुन्हा ती मांजर पोत्यात घातली, त्याच्यापेक्षा लांब गेलो, लांब गेलो की लांब गेलो, लांब गेलो, लांब गेलो, ती तिथं मांजर सोडली आणि घरी आलो. घरी येऊन पाहतो तर मांजर माझ्या आधी हजर. तुझ्यासारखीच बेसरम होती का नु? मग पुढं काय झालं? मग यावेळेस ठरवलं सर मांजर लांब जंगलात नेऊन सोडायची. हा मग मांजर पोत्यात घातली आणि लांब जंगलात गेलो सर, घनदाट जंगलात गेलो आणि तिथं ती मांजर सोडली. मग तिथं ती मांजर सोडल्याच्या नंतर काय झालं सर, मीच रस्ता विसरलो ना. मग मग घरी कसा आला? मग काय त्या मांजरीच्या मागे मागे घरी आलो सर. बस तिकडे तुझ्या जागेवर जाऊन. मांजरीच्या मागे मागे घरी आलो. पाण्यात तोंड ऐकून सर कडे. अरे मांजरीहून आठवलं, माझ्या संग पण एक असा किस्सा झाला होता. हा आमच्या घरी एक मांजर होती, तिचे 4-5 पिल्ले होती. सर आमच्या घरच्या मांजरी पिल्ले नव्हते सर, नाही ती एकटीच होती. माकड तोंडे ऐकणं, ती मांजर होती, तिला 4-5 पिल्ले होते. तुलाही परेशान करू लागली. मग म्या काय केलं, ती मांजर एका बॉक्समध्ये भरली, खपटाच्या बॉक्समध्ये. आणि ती भरली, एसटीत गेलो. एसटीत ती मांजर मागच्या सीट खाली ठेवली. सीट खाली ठेवली आणि मग बसलो गाडीत. एका गावावर गाडी थांबली. बस डेपोवर, समजा डेपो होते का. मग थांबल्याच्या नंतर काय झालं, मला सगळे पॅसेंजर उतरले. मी मागं बसला होतो ना. सगळे पॅसेंजर उतरले आणि मी हळूहळू उतरायला गेलो. एका सीटवर मला चुंगलं दिसलं. चुंगलं त्यात असं दोरीन बांधलेलं चुंगलं दिसलं. मी आवाज दिला, हे चुंगलं कोणाचं आहे, चुंगलं कोणाचं आहे. कोणीच म्हणा ना मा आहे चुंगलं. सगळे पॅसेंजर उतरून गेले. मग म्या काय केलं, ते चुंगलं गाडीवर ठेवलं आणि ते घरी घेऊन आलो. म्हणलं काहीतरी असेल इकडे याच्यात. हा मग काय झालं सर? अरे ते चुंगलं घरी घेऊन आलो. हा बायकोन म्हणलं इकडे इकडे, मला चुंगलं सापडलं, म्हणलं याच्यात काहीतरी आहे, म्हणलं याच्यात. आणि ती चुंगलं खोलून पाहिलं, जसं खोललं तसं 5-6 मांजरी बाहेर पडल्या त्याच्यातून. एकच सिद्ध होते सर, मांजरीच्या नांदी लागायचं नाही. मांजरीच्या गोष्टी झाल्या असतील तर अभ्यास काही धडा गेला काही शिकवायचा आहे का नाही सर आधीचा? बापरे, हो 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 बंटी शेठ. हा चला शिकवायचं. एबीसीडी म्हण बरं बा बंट्या. नाही एबीसीडी येत नाही आपल्याला. आई म्हण. उ उ नाही अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अम आ. बरं बंट्या, एका वर्षात महिने किती असतात? काय सर एवढं सोपं येत नाही तुम्हाला? एका वर्षात 12 महिने असतात. 12. सांग बरं बा महिन्याचे नाव, सांग बरं त्या 12 महिन्याचे नाव. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. वा 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 बाबा, पण हे इंग्रजीत झालं. मराठीत सांग, मराठीत. सर मराठीत आपल्याला येत नाही. अरे कुठे गेले? अरे इकडे इकडे नाही येऊ दे, इकडे. सर मी सांगतो मराठी महिन्याचे नाव. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन,
कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे 12 महिने सर, मराठी महिने. गण्या, तू गाढव म्हणता म्हणता चांगला हुशार व्हायला लागला. तसाच अभ्यास करायचा. हा, या बंट्याला विचारलं महिने सांगा तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मे सगळं इंग्रजी सांगून टाकले. अरे आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी आपली संस्कृती आहे, मराठी आपली मातृभाषा आहे, माय आहे मराठी आपली. हा, आणि आपल्याला सगळं मराठीतले सण, वार, उत्सव, महिने हे यायलाच पाहिजे. आलं का लक्षात? हा, चाल रे झिंकुट्या. आठवड्यातील दिवस किती? सर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि या सगळ्या दिवसापैकी तुला कोणता दिवस आवडतो आणि का आवडतो? सर आपल्याला रविवार आवडतो, रविवार. हा, एक तर रविवारी सुट्टी असते आणि रविवारी मटण खायचं जमते. मटण मटण मटण. बरं, एक प्रश्न विचारतो, थोडा गणिताशी निगडीत आहे. एक नदी आहे, आलं का लक्षात? आणि नदीच्या या काठावर एक माणूस उभा आहे, बरोबर आहे? आणि या काठावरून त्या माणसाला त्या काठावर जाण्यासाठी 15 मिनिटं लागतात. पोहून जाण्यासाठी 15 मिनिटं लागतात, बरोबर आहे? तर 3 माणसाला या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी किती मिनिटं लागतील? तर मी सांगतो. हा, एका माणसाला 15 मिनिटं लागतात. तर 3 माणसाले सर 15 1 15 15 2 30 15 3 45 मिनिटं लागतील सर. 45 मिनिटं. वा वा वा, काय उत्तर दिलं भारी. बंट्या तू सांग बरं. एका माणसाला 15 मिनिटं, तर 3 माणसाला 15 2 30 आणि ते 15 ते 15 सर 50 मिनिटं लागतील सर. 50 मिनिटं. बाबा 50 कसे लागतील बाबा? तर 2 माणसाला 15 मिनिटं, 15 2 30 आणि एका माणसाला सर जास्त पाहून येत नाही, त्याच्यामुळे त्याला 5 मिनिटं जास्त सर. 30 आणि 50 मिनिटं लागतील सर. अबे माकड तोंडे हो, त्याच नदीवर नेऊन त्याच काठावर तुम्हाला बुडवत या काठावरून त्या काठावर नेईल. हा, गण्या तू सांग बरं. सर 15 मिनिटं लागतील सर. एका माणसाला या काठावरून त्या काठावर जाय 15 मिनिटं लागतात, तर 3 माणसाला या काठावरून जाय त्या काठावर जायसाठी 15 मिनिटं लागतील सर. करेक्ट, बरोबर उत्तर आहे. सर कसं काय बरोबर सांगा बरं एकदा. अरे बाबा, 3 माणसं प्रत्येक जण पोहतच जाणार ना. एकाला 15 मिनिटं म्हणल्यावर दुसऱ्याला त्याला 15 आणि त्याला 15, तिघाला 15 मिनिटं लागतील. म्हणजे 15 मिनिटं तर 3 माणसं जातील. 20 मिनिटं लागतील, 50 मिनिटं लागतील. सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. एक माणूस आंब्याच्या झाडावर बसून पेरू खात होता, कसा काय? अरे तुला कालच सांगितलं ना, शिक्षक मी आहे का तू आहे? प्रश्न मी विचारायचे, तो नाही विचारायचे. तर सरळ सांगा ना, येत नाही म्हणून. मी विचारायचे आणि तो नाही विचारायचे. तुम्ही कसं आम्हाला विचारता? काय कशातल्या कुठले प्रश्न विचारता? मग तुमचं सामान्य ज्ञान पाहू द्या ना. तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही आम्हाला काय शिकवणार? बरोबर, सांगतो. एक माणूस आंब्याच्या झाडावर बसून पेरू खात होता. का रे माकड तोंड्या, आंब्याच्या झाडावर पेरू का तुझ्या बापान पाहिला होता का? हा, सर लाव का बाबाला फोन? हा, आंब्याच्या झाडावर पेरू माझ्या बापान नव्हता पाहिला, पण त्या माणसाने खिशात पेरू आणला होता घरून आणि ते आंब्या झाडावर बसून खात होता. असे पानसट जोक नको आणा जाऊ कुठून. आंब्याच्या झाडावर पेरू खायला आणि त्यानं घरून आणला होता. हा, वानीर तोंडिया, मराठी महिन्यामध्ये सांग म्हणले की सांगायचा कटाळा येते. गुरुजी राम राम. राम 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 राम. बोला बापू, कसं काय आले? काय झालं म्हणले? हो, काही झालं नाही. कस काय आले? आले कस काय आले? अहो काय म्हणले काय ऐकू येईन. मी गण्याले न्यायसाठी आलो. हा, जरासं गावाले जायचं. कोणत्या गावाला चालले? नाही, देवाले नाही, गावाले. काही मोठ्यानं बोलला की त्याला ऐकू येत नाही. ते जरासे माझे डोळे तपासायचे. हा, त्याच्यामुळं गण्याले संग न्यायचं. ते मोटारसायकल मले चालवता येत नाही ना. घेऊन जा. नाही, जेवत नाही आता. जेवून जा, टाइम नाही आता. नाही, जेवत नाही. घेऊन जा म्हणलं, घेऊन. हो तेच म्हणायलो ना, जेवून जा म्हणायले, पण जेवत नाही आता. टाइम नाही जेवायले. दवाखाना बंद होते. बरं खरं सांगायलो ना. कायच करावं गड्या. गण्या
जाय बरं तू आज्या घेऊन. बापू चला. अरे काय बोलू मी आता. बापू बोललो ना त्या गुरुजीले. दवाखान्यात जायचं म्हणलं बोललो ना. चला चला. हा चाल.